नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. शहर उपनगरात दहशत माजवणाऱ्या आणि खुनाचा प्रयत्न, खंडणी वसुली, जबरी चोरी, अपहरण, दरोड्यासह गंभीर गुन्ह्याचे पोलीस दप्तरी रेकॉर्ड असलेल्या शाहूपुरी येथील कुख्यात गब्बर टोळीचा म्होरक्या आदित्य उर्फ गब्बर अमर सूर्यवंशी याच्यासह 7 जणांवर मोकाअंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. टोळीविरोधात प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. टोळीतील 6 साथीदारांच्या विशेष पथकाने तातडीने मुसका आवळल्या. म्होरक्या आदित्य उर्फ गब्बर सूर्यवंशी राहणार नागाळ पार्क कोल्हापूर, अनिकेत अमर सूर्यवंशी केवीज पार्क नागाळ पार्क, तुषार सिंधू कुमटे शाहू कॉलेज जवळ सदर बाजार कोल्हापूर, सुजल युवराज ढेरे न्यू पॅलेस पाटीलमाळा कोल्हापूर, ओंकार कुमार समुद्रे सदर बाजार विचारेमाळा कोल्हापूर, प्रतीक विजय नागावकर सदर बाजार कोल्हापूर अशी मोका अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत. याशिवाय एका अल्पवयीन संशयितावरही कारवाईचा बगडा उगारण्यात आला आहे. कावळा नाका परिसरातील श्रीनाथ गंगाराम कुचकोरवी 28 याच्यावर 22 जून 2025 रोजी नागाळ पार्क येथील महाविद्यालयाजवळ धारदार तलवारीने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला होता. दमदाटी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. कुचकोरवी याच्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी टोळीला गजाआड करून मोका अंतर्गत कारवाईला प्रस्ताव पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे दाखल केला होता. या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, फौजदारी पात्र, न्यासभंग, प्राणघातक शस्त्रासह सार्वजनिक ठिकाणी गर्दी, मारामारी, विनयभंग, अवैध जुगार आदी 21 गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.